मग काय बॅट कशी आहे? या मग आमच्या व्हिजिट करा. बॅट तगडी वस्तू आहे. चंदन का सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज परत तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे वसायला टुर्नामेंट. तर आम्ही आता निघाले गाडीतून. मी हॅरी दादा आहे. तर आता शॉपवरती जाऊन दादाचा वेट करू. बहुतेक आम्ही सगळे एकत्रच निघू. तर त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आता हे जस्ट पोचलो आहे शॉपवरती. हे आपला शॉप आहे. आता बघू दादा किती वाजता येतो. ठीक आहे, शॉप आहे. शॉपला बसलेत ही पोरं आहेत शॉपची. हा वंदर आहे, हा शॉपमधला पोरगा आहे. आणि हा अर्जुन आहे. रब्बर बॉलचे बॅट्स आहेत. का जिंकून हा सुट्टी मला आज. पापडी नवीन स्कूप केलाय बॅटला. हे यांनी केलंय काय? कोण तुझी तू पण होत? हा, गुड मॉर्निंग. आज कुठे आला? बस बरोबर बोलला मग तू. आता हा केस के स्टार 50 मारणार वाटते. 50 मारणार. 50 हा काल टाइम किती बोललेलास? उठलाय का विचार त्याला. माझा उठायचा प्रश्न नाही. हा बोल बंदर तू बोल. हा कितीला आलाय? हा टाइम टू टाइम. दहाचा टाइम मला तो टायमावर हा बोले तुझ्यापेक्षा तो बघ, तो लवकर आलाय. 8:45 येऊन बसलाय. 8:45 तो बघ. मेसेज पण नाही. एक बॉलर इथे बसलाय. किती टाइम पावणे येऊन बसलाय. दिमाग माझा नको करू. तू किती वाजता घरात आला? लोक शूज, मी तुला फोन केला, लोक शूज वेगळे घालतात, सॉक्स वेगळे हा बघ. हा पोरगा 10:30 येतो. तो तुझ्यासाठी 10 वाजता आला शॉप मध्ये. हा 8:45 आलाय. तू बाहेर बसला होता. तो बोलतो मी आता बॉलर नाही सांगायचं ना त्यांना टाइमवर किंवा मी नाही येणार. बाबा तू लेट होला म्हणून मी करून फ्रेश बीस होतो. अरे पण शाकी हे काय लोक शूज तू सॉक्स वेगळे घातलेत. नाही मला दाल देणार होता. हा पण तू सॉक्स वेगळे घातलेत. सॉक्स वेगळं नाही, ते कलर एक गेलाय. डिकी मध्ये होता हा. टी-शर्ट, डिकी, शूज. म्हणजे आज कामाला पण नाही गेलो. पण मी काय बोलतोय, मी हो गाडी सोडून. तू जर सगळे व्हिडिओ काढतोय, अरे दादा समजून सांगा. अरे प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढतो हा. अरे तू केस केला स्टार आहेस. 50 मारणार यावी ना. कडक मध्ये ना. तिथे पण आलेला समजव ना. तुझ्या बाजूचा येतं त्याला. तिथे त्या ह्याच्यामध्ये टर्फला. इतनी खुशी कंटेंट भेटला. व्हिडिओ नाही लागले. Exactly. ग्रुपवरती वर लागले. मग तिथे व्हायरल करणार. नाही कपिल आहे, हॅरी दादा आहे. ग्राउंडवरती पोचलो आहे. आता कॉफी पिऊ. ॲज ऑलवेज कॉफी बूस्ट. पवन तो आलाय. तिकडे आहे. तो आलाय. कॉफी येईपर्यंत लुडो खेळतात आहे.
1 2 बघा 3 4 5 6 पवन सगळे बसले. नवीन बाईक सगळी वस्तू आहे. चेक कर चेक काय चेक कर तुझी मग काय बाईक कशी आहे? या मग आमच्या विजिट करा. काय बोलायचं कॅप्टन? कॅप्टन इज कूल. कॅप्टन इज कूल. हमारी टीम पे हमारा भरोसा है. फोर्टी प्लस प्लेअर बंद करतात टीम मध्ये काय बोलतो? आता यंग पोरांची चान्स मी फोर्टी प्लसचे प्लेअर बंद करणार टीम मध्ये. आणि मी आता कॅप्टन झालो. सगळे यंग प्लेअर माझ्या टीम मध्ये असते. यंग यंग ओनली यंग. सगळे ज्यांची लग्न आलेलं नाही तेच प्लेअर घेणार. ज्यांचं लग्न ते प्लेअर नाही घेणार. मला यंग पोरा पाहिजे. होणारी पोरा पाहिजे. त्याचं लग्न आलाय त्याला पण कॅन्सल. कपिला एक पोऱ्या पण आहे छोटूसा. मॅच आहे रिटर्न. ओके आपलं असंच केलं पाहिजे. ते एन्जॉय करायला पाहिजे. जेवण तुम्ही करायचं. अरे कपले याला सांग जेवण सांग. आता येऊ मोठा घाईल. ते ब्लॉग आहे. ठीक आहे. तो भावाला सांग. भावाबद्दल तू सांगतो की नाही मला? अरे काय खोटं साप खोटा आहे बाबा. दादाजी सांगितलं ना सगळं खोटं आहे. ही बॅटिंग करायची सांगा मला. दादा तू लगेच बॅटिंग करायची. बरं ना? पहिलाच बोललेलो सामने मार. दादा ए, इकडे दादा काय बोलतो? दादा ऍक्शन चालू आहे. हा कोण आहे? हा ते कॅप 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 पण हातात केली. कॅप नाही घातली. तशी बॅट फिरवेल. हा हा फक्त असं एक रन. हा एकदा कागद बॅट टाकली ना. पण एखादा हलवत नाही तो जाताना. हा ए इकडे ये. कोणती कशी येतात? डॉटवाली कर. एक बॉल 4 होता. 1 बॉल 4. आधी बायकोला असं miss केला ना. बोलायला शब्दच नाही. पहिलं काय आलं? आता येऊ कोणी येऊ. काय वाईट नाही. जाऊन सांगेल त्यांना. ही टीम हे 3 महिने पूर्णपणे खेळणार. फक्त खेळायची ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, ती जिंकायचं पण आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण कसं आहे की स्पॉन्सरचे पैसे लागलेले आहेत आणि आपली मेहनत हे करणं गरजेचं आहे. आणि मी आणि प्रथमेश असू दे, आम्ही दोघं आम्हाला माहिती आहे की आम्ही खेळू शकतो कोणत्या टीममध्ये. त्याचं खेळायचं एक मोठं रिझन की येणाऱ्या ह्या 3 महिन्याच्या नंतर जे पण आपले प्लेयर्स आहेत, मी त्यांना सैनिक बोलतो. सैनिक का बोलतो? कारण ते वॉरियर आहे, ते फायटर आहे. ते जिंकतील तर मग आपलं नाव आहे. त्यामुळे मी आपल्या प्लेअरांना बोलतो की ही आपल्या सैनिकांची टीम. पण हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी ग्राउंडवर मेहनत करायला लागेल, धूळ घ्यायला लागेल आणि अख्खा घाम गाळायला लागेल. कारण असं होणार नाही. थोडं एवढं मोठं थोडं एक्सटेंड का बोलतोय? कारण मी पहिली टुर्नामेंट आहे, नंतर फक्त ग्राउंडबद्दल बोलायला आहे. म्हणून इथूनच सुरुवात आहे. पहिल्या मॅचपासून कोणीही इंटेंट नेगेटिव्ह ठेवायची नाही. सिच्युएशन कोणती असू दे, ऑलवेज पॉझिटिव्ह राहा. रिझल्ट डझंट मॅटर, पण सगळ्यांचे 100% ग्राउंडवर दिसले पाहिजे. हे 3 महिने सुरू नको. स्पॉन्सरला वाटलं पाहिजे की माझी इन्व्हेस्टमेंट चुकीच्या मुलांवर लागलेली नाही. कारण तुमच्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा मोठे मोठे स्टार्स इतकं रबर बॉल एका टीममध्ये खेळतात, पण त्यांना सोडून त्यांनी आपल्याला निवडलं. म्हणजे काहीतरी आहे. सो गो फॉर इट. एक पण बॉल, एक पण मॅच. जेव्हा मॅच खेळणार तेव्हा अर्धा तास एक बॉल वेस्ट करू नका. फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, त्याला फुल्ली फोकस करा, ज्याने की आपण आपला रिझल्ट चांगला देऊ माझ्या टीम. ठीक आहे? ही सैनिकांची टीम. ठीक आहे? प्रथमेश बोल.
ही तयारी दादा करतोय ती फक्त रबर बॉल पुरती नाही. येणारा पुढचा काल टेनिसचा पण असू दे किंवा पुढचे जे वर्ष आहेत त्यातून तुम्ही जर काहीतरी करून दाखवा. जर आपल्याला चान्स भेटतोय ना तर आपल्याला जी आपल्याला भेटेल 1 ओव्हर भेटू दे किंवा 6 बॉल भेटू दे तर ते तुम्ही करून दाखवा आणि सिद्ध करा स्वतःला. लोक आपल्याला नाव ठेवण्यात तर ते आपल्याला करून दाखवायचं की मी आहे ते कॅटेगरीचा प्लेअर. आणि याच्या पुढे आपल्याला लाख रुपये 2 लाख 5 लाखापर्यंत ज्या पण टेनिसच्या मॅच होतील त्या पण आपल्याला घ्यायचं आहे. असं नका बोलू की फक्त आपण रबर पुरते आहेत नंतर तुम्ही निघून जाल आम्ही असं नाही. ही तयारी आपली पूर्ण वर्षासाठी आणि याच्या पुढे येणाऱ्या वर्षांसाठी पण आहे. तर तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा की मी आहे त्यासाठी रेडी. चलो एक मॅच आता बॅटिंग आहे जिमेर बॅटिंग. पवन आणि सुमित दादा उतरले ओपनिंगला. आपण टॉस हारलेले तर आपली बॅटिंग आली आहे. बघू आता 5 ओव्हरची पहिली मॅच आता किती लोक जवळ स्कोअर करतात. अजून एक मोठा फटका सुमितच्या बॅट घेतोय. शेंडू देतोय स्पॉल एक 1 गेंदबाज षटकार. बल्लेबाजी कर रहे हैं. बल्लेबाजी चल रही है सुमित द्वारा. सुमितच्या बॅट घेऊन बाजू हा षटकार. मोठं नाव पवनचे आणि ह्याचे लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव काय त्याचं? ट्रॅव्हल विथ सुमित टेकले. ट्रॅव्हल विथ सुमित टेकले यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 4 ओव्हरमध्ये 92 केलं आहे सेमीफायनलला. आता बघू हे लोक चेस करतात का कंधारी. वाटत तर नाही बट क्रिकेट आहे काही सांगू शकतो. बट पवन आणि सुमित दादांनी बॅटिंग चांगली केली आहे. लेट्स बॅटिंग मस्त बॅटिंग. 86 लेफ्टीला चांगला लागतं ना विनी. हा मजा होता ना. शाम किती करायचं आहे. 88. हे आमचे ओनर NP स्पोर्ट्स. पहिले धुवा. NP स्पोर्ट्सचे ओनर आमच्या टीमचे ओनर. अरे भाऊ कसं वाटते नवीन टीम पुढच्या सीझनला. मजा येते. अजून काय बोलायचं आहे. अजून बघू पुढे काय होतं. मी माझं चांगलं करतो तो झाला कव्हर. एक टीम बघली ना ही मॅच रबर बॉल कोणी जिंकली. आणि छोटे ओव्हरच्या मॅच 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर अशी असते की तिच्या मॅच पडते एकच ओव्हर. तर इंटेन्सिटी अशीच ठेवा. एक पण पाऊल खाली घेऊ नका. स्वतःला चांगलं मोमेंट मध्ये पाणी बिनी पिया चांगलं आणि बसा ते कोपऱ्यात बसा एकदा तिथे लगेच आपल्याला मॅच जाऊया. लगेच ठीक मॅच आहे, चल. आकांक्षा गोलंदाजी मागवरती पहिला बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या बॉल वरती फलंदाजाला परतावा लागेल. मंटू बॅक टू डी डगआउट गॉल. अमोल सरांचा आगमन होतोय. अमोल मात्रे सर आपका वेलकम है. आज आमची टूर्नामेंट है. आपको हम दिल की गहराई से इस्तकबाल और स्वागत करते हैं. यंगस्टर बाबड़ी की जाने से अमोल सर का आगमन होता है. धनु हँडल फिरो. मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुमित टेकले यांना प्रदान करण्यात येते. मेडल आहे खेळी ज्याने साकारलेली आहेत. सुमितशी आपण फक्त चर्चा करणार होतो. सुमित पहिल्यांदा अभिनंदन करण्यात चांगले खेळ या वसईच्या या मैदानावरती साकारलेले आहेत. सुमितचा नंबर असेल ही स्पर्धा आहे. या स्पर्धेविषयी काय सांगा. यंगस्टर प्रौढीनं केले आपल्या वसईच्या खेळाडूंसाठी. अशा टुर्नामेंटमध्ये मी वाद बघतोय. स्पेशली गणेश काकड जो इकडचा सगळ्यात महत्त्व व्यक्ती आहे या क्रिकेटसाठी. टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या. गणेश काकड बोललं की आपल्या पूर्ण वसई तालुक्यामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे जो आपल्या टेनिस बॉल क्रिकेट असल्या बऱ्याच चांगल्या गोष्टी करतो ज्या की तुमच्याकडे कधीच होत नाही. पण तो नक्कीच एखादून टुर्नामेंट करतो आणि आपल्या तालुक्यातल्या मुलांना खेळायला भेटावं. आणि जे क्रिकेटर्स आहेत त्यांना हे पण सांगेन की मी अशा टुर्नामेंटचा नक्कीच उपयोग करा आणि स्वतःला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्ही उल्लेख केला यंगस्टर प्रॉपर्टीचा. आणि ही स्पर्धा देखील अशी आहे ना म्हणजे जर वसईच्या खेळाडूंसाठी वेगळा गट आहे पण प्रेक्षकांना देखील एक चांगल्या क्रिकेटची मेजवानी असावी म्हणून ओपन अप आहे. दोन्ही ठिकाणी आहेत. मग दोन्ही ठिकाणी ज्यावेळेला प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला जो प्रेक्षक देखील आलेला आहे याविषयी काय. नक्कीच प्रेक्षक आपल्या तालुक्यामध्ये भरभराटून असतो आणि त्यांना क्रिकेटची आवड आहे. आणि हा ग्राउंड तर आपण बऱ्याच वर्षापासून बघतोय की या ग्राउंडला टेनिस बॉलच्या मॅचेस सगळ्यात जास्त होतात. इव्हन लेदर बॉलच्या पण मी खेळलोच आहे. पण बघायला गेलं तर ह्या ग्राउंडला मी जेव्हा खेळलोय फक्त गणेश काकडचे टुर्नामेंट ऑर्गनाईज होते त्याच ह्याला खेळलोय. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे आपल्या तालुक्यातल्या मुलांच्या मागे आणि नक्कीच त्याच्याही साथ आपले यंगस्टर आपल्याला देतात. तर थँक्यू गणेश काकड जी त्यांनी अशा सगळ्या चांगल्या टुर्नामेंट केल्या आहेत. आणि हा ग्राउंड नक्कीच लक्की पण आहे माझ्यासाठी.
तर नक्कीच या ग्राउंडला अजून थोडंसं चांगलं सिद्ध करायचा प्रयत्न करेल. आणि एक स्पर्धा वेगळ्या अर्थानं अजून एक दिमागदार शानदार अर्धशतकाने ओव्हर केले. द्या मला काय प्रॉब्लेम नाही. असा मार असा मार असा नको बोलू न्यू टीम आहे. न्यू टीम यो माझा राज्य हे माझे राज्य फक्त मारा. राहुल मारामारी जमते ना. फक्त मारा बॉलरला डायरेक्ट बिंदास लेफ्टी बॉल टाकून झालं. या पाहिजे मॅचिंग आता बोल. आता मॅच कॅप्टन अंपायर बंधू दोन्ही वेगळे होते. फ्रेम कर फ्रेम कर. त्यांचे मॅनेजर कसं वाटते. एकदम भारी वाटतंय. बॅटिंग पण चांगली करतोय सुद्धा. टीमचे मॅनेजर तुम्हाला कसं वाटते. खूप छान वाटतंय आणि बॅटिंग पण चांगली घेतोय. 50-50 झाले आता. नुसतं बॉलच शोधतोय. बॉल भेटत नाही. काय जावई आहे तुमचं. जावई हे खरं आहे का तुझं. बॉल बघ ना कॅप्टन यार. लवकर हा बाहेर काढतील आपल्याला. फक्त मारा. बॉल शोधून आणा. जवळच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या. बॉलचे पॅकेट मागा. कुठे लांब 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 खूप लांब. बॉल जमला बंद कर. बॉल मॅच बंद. 83. आपण जर जिंकून जिंकलो ना आपल्याला 99. आमचे मॅनेजर खुश आहेत. ब्रँड ओनली ब्रँड. आज भाऊबली आलाय. तो मारतोय. हे कुठच्या मारत होते का भार्गव. हे काय तुझं हे का टॉस जिंकलं एवढं मारायचं. बॉल भेटेल. वेल प्लेड काय. हा पवन तो आलाय. तो मारतोय. बॉल भेटतील बिर्याणी सेंटर मध्ये. हायलाइट हो तुझे हायलाइट बघ. शंभर करायचा ना. पहिल्या मॅचला 85, दुसऱ्या मॅचला 90, तिसऱ्या मॅचला 100 डायरेक्ट. अजय मैदानावरती स्ट्राईक अजय असणार आहे. सगळे बॉल अजय कशा पद्धतीने मैदानावरती खेळ करेल. अजी सुरेश ने नक्की था धनंजय जी जैसा जिक्र किया था कि दोस्तों ये दोस्ती है और ये दोस्ती दोस्तों हर दिन तक रहेगी क्योंकि यंगस्टर पापड़ी ने बहुत ही खिलाड़ी को आगे बढ़ाया है और
घनागती बॅटिंग त्यांनी केली, खूप चांगली बॅटिंग केली आणि आज दिग्गज खेळाडू या मंचावरती आहेत. म्हणजे आपल्या वसई तालुक्यातील असे काही खेळाडू आहेत ज्यांना आपण मंचावरती पाहतात आणि त्यांच्या समोर सुमित टेकले बाहुबली यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जात आहे. अभिमानाची ही देखील गोष्ट आहे. आपलं अभिनंदन असणार आहे. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. पुढचा बॉल रब्बर बॉल पहिली टुर्नामेंट फायनल. शाबास काँग्रेस. ये तो चाहिए. थँक्यू सो मच. काय काय आता 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 सक्सेसफुल कॅप्टन बोल. थँक्यू. असंच माझा ऐकत राहा. आपण ट्रॉफी जिंकून देऊ. हिंदी बोल ना. हे टीमचे मॅनेजर आहेत, नितीन दादा आहेत, मॅनेजर ओनर. हा कसं वाटते? कसं वाटतं? बरं वाटतंय. बंड्याचा डायला हा खूप छान खेळले. चांगलं वाटतं. हे आमचे मॅनेजर आहेत. पहिलेच टुर्नामेंट रबर बॉलची आणि पहिलेच फायनल आम्ही मारलेली आहे आणि त्याच्यामुळे इतका आनंद झालाय. एकदम एक नंबर आमची टीम जिंकलेली आहे. पहिली फायनल आहे ही पावसाळ्यातली. अजूनही फायनल मारत आज याच्यापुढे आज चालू आहे. कसं वाटते बोला. फायनल मारले, सीझन स्टार्ट चांगला झालाय. बॅटिंग मध्ये काय बोला टीमच्या? आउटस्टँडिंग बॅटिंग पवन किनी आणि सुमित टेकले आणि प्रथमेश. नुसते बॉल काय इकडे लांब लय. मान्यवरांना देखील विनंती आहे, सर्व मान्यवर येतील. विजयजी डाबरे, वसंतजी मोरे, मोरे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया. टाळ्यांचा गजर या एनपी स्पोर्ट्सच्या टीमसाठी व्हायला हवा, कारण आज दिवसभरामध्ये चांगला खेळ दाखवलाय एनपी स्पोर्ट्स अर्थात परी बॅकर, प्रसादी खोत आणि नितीनजी वारे यांचा संघ चॅम्पियन ठरलाय. यंगस्टर पापडी आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2000.